जन्मजात म्हणा अथवा दैवयोगाने आलेल्या अपंगत्वावर मात करून आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या व्यक्तींची ओळख सिटी न्यूज चॅनेल आपल्या लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमातून करून देत आहे। या भागात अस्तित्वाचा लढा लढणाऱ्या दृष्टिहीनांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थेची ओळख सिटी न्यूज चॅनेल लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमातून करून देते आहे। दृष्टिहीनांना शिक्षित करून त्यांना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांच्या संघर्षाला साथ देते अंध कल्याण संघ संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालय। प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट या उक्तीचा प्रत्यय घेत स्पर्श व ध्वनी यांच्या माध्यमातून दृष्टिहीनांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही संस्था झिजते। संगीत, क्रीडा, वाचन, रोजगार अशा प्रत्येकच क्षेत्रात येथील विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे व सर्वसामान्यांपेक्षा आपण कुठेही कमी नसल्याचं त्यांनी सिद्ध केलंय। येथे शिकणाऱ्या व शिकवणाऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत साथ देणारी ही संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते। त्यानिमित्त सिटी न्यूजने संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन हा आदर्श समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलाय। अस्तित्वाची लढाई लढणाऱ्यांना व त्यांच्या संघर्षात साथ देणाऱ्या अंध कल्याण संघ संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय या संस्थेला सिटी न्यूजचा सलाम। नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज लढा अस्तित्वाचा हा कार्यक्रम चालवत आहे। या कार्यक्रमात यंदा आपण भेटणार आहोत नरेंद्र भिवापूरकर विद्यालयाला एकूणच विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि कर्मशाळेचे अधीक्षक, शिक्षक या सर्वांशीच आपण बातचीत करणार आहोत। दैवयोगाने आलेल्या वैगुण्यावर मात करून संघर्ष करणाऱ्या इथल्या व्यक्ती आहेत, परंतु सामान्य लोकांपेक्षा कोणत्याही गोष्टीत आपण कमी नाहीये, कुठल्याही बाबतीत त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता नाहीये, हे त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीवरून सिद्ध केलेलं आहे। इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तो आत्मविश्वास मिळवून देत आहेत ते शिक्षक। सिटी न्यूजने लढा अस्तित्वाच्या या कार्यक्रमातून अनेक जणांची अशी भेट घडवून आणलेली आहे, त्यांचा आदर्श आपल्या पुढे आणलेला आहे। डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालय आता 50शीत पदार्पण करत आहे। सुवर्ण महोत्सवी वर्षात या संस्थेचं पदार्पण होत असताना त्यांचं कार्य, इथली मुलं कशी वागतात, इथली कर्मशाळा कशी चालते आणि त्यांची एकूणच दैनंदिनी कशी आहे, इथले शिक्षक मुलांना कसे शिकवतात आणि मुख्याध्यापक त्यांना या सगळ्यांवर
आपली देखरेख कशी ठेवतात या सगळ्यांचा विषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक NS इंगोले यांना नमस्कार सर. नमस्कार. सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आणि आपल्यासोबत आहेत कर्मशाळेचे अधीक्षक मुदगल सर. नमस्कार सर. लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमासाठी आपण भेटतो आहोत, बोलतो आहोत. तर ह्या संस्थेचं कार्य कुठून सुरू झालं? साधारणतः विदर्भामध्ये ब्रिटिशांच्या काळात एक शाळा अंधांसाठी सुरू करण्यात आली होती 1927 साली नागपूर येथे. तर त्यावेळी अंधांची विदर्भात तर काही अशी फारशी सोय नव्हती. 1960च्या दशकामध्ये काही अंध विद्यार्थी तिथून नागपूर शाळेतून शिकून बाहेर पडल्या आणि त्यांच्यासमोर त्यांच्या नोकरीचा प्रश्न उभा राहिला. आणि दुसरं सोबतच अंधांचं शिक्षण नागपूर वगळता कुठेच नव्हतं. त्याच्यामुळे सुशिक्षित तरुणांनी इथे अमरावतीला पाऊल ठेवलं. त्यांनी स्वामी विवेकानंद मिशनशी संपर्क केला आणि त्यांच्या सौजन्यानं 1966 साली ही शाळा अमरावती विभागासाठी सुरू करण्यात आली. ही शाळा सुरू झाली तेव्हापासनं या शाळेचा व्याप याच प्रकारे होता की कसं म्हणजे जसं म्हणतात की एखादं रोपटं लावलं तर त्याचा वटवृक्ष होतो. तर आज तर ह्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. कर्मशाळा चालते आहे, मुलांचा ऑर्केस्ट्रा आहे, हे सगळं तुम्ही जुळवून आणलेलं आहे. पण आपण किती वर्ष झाले इथे आहात? मला साधारण 23 वर्ष इथे झालेलं आहे. आणि 1966 पासून ही शाळा सुरू केली तेव्हा खरंच रोपट्यातच होती. अगदी पत्र्याच्या शेडमध्ये ती सुरू झाली होती. शाळा मागल्या प्लॉटला होती आणि ती अर्थातच भाड्यानं वगैरे असं काहीतरी होतं. परंतु अमरावतीकर नागरिकांचा दानाचा किंवा सहकार्याचा हात या शाळेसाठी नेहमी पुढे आलेला आहे. म्हणून आज एवढी मोठी वास्तू उभी राहिलेली आहे. आणि याच्यासाठी आमचे भूतपूर्व कोषाध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब देवस्थळे व्यवसायानं चॅरिटी कमिशनर होते, इन्कम टॅक्स मध्ये होते. परंतु रिटायरमेंट नंतर त्यांनी हे अंध सेवेचं कार्य हाती घेतलं आणि अक्षरशः लोकांकडे एक रुपया दान मागून त्यांनी ही एवढी वास्तू उभारलेली आहे. आणि आतापर्यंत शिक्षण, पुनर्वसन, स्वयंरोजगार या क्षेत्रामध्ये अंध कल्याण संघानं भरीव कार्य केलेलं आहे. साधारणतः 10,000हून जास्त विद्यार्थी इथून शिकून गेले आणि अनेक विद्यार्थी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि पब्लिक सेक्टरमध्ये नोकरीला आहेत. काही उद्योजक आहेत, काही स्वयंरोजगार करत आहेत. त्याचबरोबर बरेच आर्टिस्ट पण निर्माण झालेले आहेत. बदलच्या काळाची पावलं ओळखून आम्ही कॉम्प्युटर विभाग पण इथे सुरू केलेला आहे. तर तो कॉम्प्युटर विभाग त्याच्या तेव्हा आपली भेट होईलच, त्या कॉम्प्युटर सेक्शन पण सिटी न्यूजला दाखवू. तर त्याच्यामध्ये जॉज नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते टॉकिंग सॉफ्टवेअर आहे. त्याच्या मदतीनं अंध व्यक्ती संगणक हाताळू शकतो आणि चांगल्या यशस्वीपणे तो ऑफिसचं काम करू शकतो. आणि याच वर्षी आमच्याकडचा एक विद्यार्थी RTO कार्यालयामध्ये क्लर्क म्हणून लागलेला आहे. आमच्या शाळेत संगणकाचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि RTO अमरावतीमध्ये क्लर्कचं तो काम करत आहे. ही आमच्यासाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. आणि असे अनेक घडून गेलेले आहेत की जे आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकरांचं नाव कसं काय या विद्यालयाला देण्यात आलं? त्यावेळी भिवापूरकर डोळ्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते, डॉक्टर होते, डोळ्याचे चिकित्सक होते. आणि मग आमचे आबासाहेब देवस्थळे त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आणि मग त्यांनी या संस्थेला त्यावेळी भरीव देणगी दिली. म्हणून मग तसा एक अग्रीमेंट झालं की त्यांचं नाव हे कायम राहावं. भरीव योगदान असल्यामुळे, आर्थिक सहकार्य भरीव असल्यामुळे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि भिवापूरकर परिवार आजही आमच्याशी जुळलेला आहे. आता जे 10वी मध्ये मुली शिकतात विद्यार्थिनी, त्यांच्यासाठी भिवापूरकर परिवारातर्फे
अंध कल्याण संघाला एक फिक्स निधी देण्यात आलेला आहे. हा. त्या निधीच्या व्याजातनं आम्ही भिवापूरकर नरेंद्र भिवापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10वी शिकणाऱ्या अंध मुलींना शिष्यवृत्ती दरवेळेस देत असतो आणि त्यांच्या स्मृती दिवसानिमित्त. दृष्टिहीनांसाठी ही संस्था स्थापन झाली आणि भिवापूरकरांचं भरी योगदानही मिळालं याला. आणि त्याच्यानंतर याची वाटचाल कशी सुरू झाली? अनेक चाहते या संस्थेला मिळत गेले आणि या संस्थेची प्रगती होत गेली. अंध मुलं शिकल्यावरती त्यांचा स्वयंरोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून मग 1975 साली संस्थेनं सेंटर्ड वर्कशॉप फॉर द ब्लाइंड आश्रित अंध कर्मशाळा याची स्थापना केली 1975 साली. आणि मग त्या कर्मशाळेमार्फत अंध जे शिकलेले आहे परंतु त्यांना जॉब मिळत नव्हता त्यावेळी गव्हर्नमेंटमध्ये. आता 3% रिझर्वेशन कायद्यानं केलेलं आहे पण त्यावेळी तसं नव्हतं. म्हणून मग त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी आश्रित अंध कर्मशाळेची 1975ला स्थापना करण्यात आली. आणि मग त्या व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये विणकाम त्याच्याबरोबर चेअर केनिंग आहे. सुरुवातीचा हे 2 प्रशिक्षण दिले जात होते. आता काळाची पावलं ओळखून संगणक आणि फाईल मेकिंग मसाज हा एक आहे संस्थेने सुरू केला. अशी संस्थेची वाटचाल हळूहळू होता होता शासन दरबारी पण याची नोंद झाली आणि शासनालाही दखल घेतली. 1989 मध्ये या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कारानं माननीय राष्ट्रपती त्यावेळेचे आर व्यंकटरामन यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने या संस्थेला दलित मित्र पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची ही वाटचाल संस्थेची अजूनही सुरू आहे. अजूनही आमच्या पुढे अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि आम्ही निश्चितपणे ते पूर्ण करू. अजूनही बरंच काही करायचं आहे की ज्याच्यामधून पुनर्वसन व्हावं या मुलांचं. असे आणखीन काय काय योजना आहेत तुमच्याकडे? भविष्यात आम्हाला एकतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सेंटर सुरू करायचं आहे. म्हणजे जसं स्टाफ सिलेक्शन वगैरे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात किंवा MPSC आहे UPSC आहे. आज आमचा विद्यार्थी सक्षम झालेला आहे परिपूर्ण झालेला आहे. मग त्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फेस करायला लागणार तरच तो तिकडे पोहोचेल. म्हणून मग आमचा या वर्षापासून आम्ही तो प्रकल्प हाती घेतोय किंवा संकल्प तो सोडलेला आहे आम्ही. त्याच्यासाठी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आम्ही करून घेऊया आणि नंतर मग तो हळूहळू त्याला कार्यान्वित करणार आहोत. इथे शाळेमध्ये शिकवणारे अंध शिक्षक पण आहेत. हो. त्यांचं कम्युनिकेशन ते तर आपण प्रत्यक्ष बघूच या वर्गांमध्ये जाऊन. पण ती मुलं कशी येतात किंवा त्यांच्या पालकांकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद आणि तेवढा अवेअरनेस आता आलेला आहे तसं पालकांमध्ये की मुलगा असा म्हणजे दृष्टीहीन जरी आहे तरी त्याला शिकवलं पाहिजे, त्याला पुढे गेलं पाहिजे. पण त्या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे? काही पालकांमध्ये निश्चितच अवेअरनेस आलेला आहे पण अजूनही ग्रामीण भागात जेव्हा आम्ही जातो पालकांना रिक्वेस्ट करतो की मुलाला शाळेत पाठवा परंतु तिथे त्याची इच्छा असते शाळेत पाठवायला पण मूल आपल्यापासून कुठेतरी दूर जातो आहे. त्याच्यामुळे ती एक भावनिक रिलेशन ज्याला म्हणू आपण ते त्यांच्यामध्ये निर्माण झाले असल्यामुळे ते काही लोक अजूनही पाठवत नाही. मग अशा वेळी आम्ही 3-3, 4-4 वेळा त्यांच्याकडे जातो. मग कुठे 5व्यांदा पालक पाठवतात. ही शाळा निवासी आहे. इथे 175 शाळेतील आणि कर्मशाळेतील विद्यार्थी निवासी आहेत आणि त्यांचा राहण्या जेवणाचा खर्च तर करतेच संस्था. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा सुविधा पुरवते. आमच्याकडे हायस्कूलची पण मुलं आहेत. त्याच्यासाठी जनरल शाळेमध्ये जाताना व्हेकल आम्ही वापरतो. गाडी आम्हाला मिळालेली आहे. तर रोज मुलांना शाळेत सोडतो. तर ते मुलांना पाठवण्यामागे त्यांचं आई वडिलांचा थोडा एक भावनिक जसं तुम्ही म्हटलं आता की आपल्या मुलाला दिसत नाही डोळ्यांनी त्याच्यामुळे पण त्याला दूर करताना त्यांचं अंतःकरण जड होत असणार की आपल्या मुलाची काळजी घेतली जाईल की नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जो मुलगा हातीपाय धड धाकट आहे त्याला पाठवताना त्याच्या आईला तेवढं जड जाणार नाही की नाही हा मुलगा सक्षम आहे. पण असा मुलगा म्हटल्यानंतर तिला दूर करताना वेदना होणार
पण त्या दृष्टीने मग तुमची संस्था विद्यालय पूर्ण काळजी घेते सगळ्या गोष्टी? निश्चित मॅडम, आमच्याकडे वयवर्ष 5 वर्षापासून मुलं आहेत आणि त्यांच्या देखरेखीसाठी आम्ही 24 तास आमच्याकडे आहेत महिलाची नियुक्ती आम्ही केलेली आहे आणि त्या पूर्ण त्याची देखभाल करतात. अगदी शिशुपासून सगळं पाहतात. आणि कितव्या वर्गापर्यंत आहे हे विद्यालय? आमच्याकडे तसं 7व्या वर्गापर्यंत आम्ही शिकवतो. त्याच्यानंतर 8, 9, 10 साठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला ती परमिशन दिलेली आहे. खरं म्हणजे आम्ही त्यांना 1983 साठीच प्रस्ताव पाठवला 8, 9, 10 साठी, परंतु तो प्रस्ताव अजूनही शासनाकडे आहे. माननीय आयुक्त अपंग कल्याण यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी तो प्रस्ताव परत केला आणि त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेची परवानगी घ्या शिक्षण विभागाची. शिक्षण विभाग असा म्हणतो की तुमची शाळा समाज कल्याण अंतर्गत चालवण्यात येत असल्यामुळे आमचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही. अशा या 2 डिपार्टमेंटच्या पेचात आम्ही पकडले गेलेलो आहे. त्याच्यामुळे आमचं ते 8, 9, 10चं अजून होत नाही. तरी पण शिक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही 8, 9, 10ची मुलं सायन्स कोर्स येथे पाठवतो. साधारण 21 मुलं यावर्षी आमच्याकडे सायन्स कोर्स या विद्यालयात जातात. मुलींसाठी मात्र आम्ही असं करू शकतो. 1983 पासूनचा तुमचा हा प्रस्ताव आहे, म्हणजे आज 20 वर्ष त्या गोष्टीला होऊन गेले. तर खरं म्हणजे शासनाने आपणहूनच या गोष्टी करायला पाहिजे की एवढं मोठं काम संस्था करते आहे, त्याच्यासाठी आपणहून योगदान मिळणं तर दूरच राहिलं, पण 2 विभागांचा समन्वय साधून हे काम त्यांनी खरं म्हणजे करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. कारण 10वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षणासारखंच झालेलं आहे ना. तर याच्यासाठी कसं आहे की शिक्षण विभागाकडनं आम्हाला ती फाईल अजूनही परत मिळाली नाही. त्याला जवळपास 2 वर्ष 13 मध्ये आम्ही ती फाईल टाकलेली आहे, परंतु एक पत्र त्यांनी नाकारलं तरी एक पत्र त्यांनी देणं आवश्यक होतं. तेही सौजन्य अजून शिक्षण विभागाने दाखवलेलं नाही आहे. आणि या संदर्भात आम्ही प्रवीण भाऊ पोटे आपले पालकमंत्री त्यांनाही आता 2 महिन्यापूर्वी भेटलो. त्यांनी पण आयुक्तांना पत्र दिलेलं होतं, माननीय समाज कल्याण मंत्र्यांना पत्र दिलं की या शाळेला ते 8वी 9वी 10वीचे वर्ग चालवण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून. परंतु अजूनही तिकडनंही काही रिप्लाय आम्हाला आलेला नाही आहे किंवा आदेश आलेला नाही. कारण काय, त्याचं कारण काय पुढे केलंय त्यांनी? शिक्षण विभागांनी असं म्हटलेलं आहे, आयुक्तालयाने असं म्हटलं आहे की आम्ही तुम्हाला 8 ते 10चे वर्ग सुरू करायला परवानगी द्यायला तयार आहोत, परंतु त्याकरिता तुम्ही तुमच्या शिक्षण विभागाला तुमच्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडनं तशी परवानगी मिळवा किंवा यांना देण्यास हरकत नाही. तर त्यासाठी आम्ही तसा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल केला. शिक्षण विभागाला त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आपल्या इथे येऊन गेले. त्यांनी त्या अनुषंगाने तपासणी केली, त्यांनी त्यांचा अहवाल सुद्धा सादर केला. परंतु त्यावेळेस जे शिक्षणाधिकारी होते त्यांनी त्या अहवालाला सुद्धा पाहून म्हटलं की हा आपला अधिकारच नाही आहे, हे आता आपल्या अंडरमध्ये येत नाही, आपण यांना अशा प्रकारची परवानगी देऊ शकत नाही. मग त्यावर आम्ही त्या शिक्षणाधिकाऱ्यांना हे सुद्धा म्हटले की जर तुमच्या अधिकारात येत नाही तर तसं एक पत्र आम्हाला इश्यू करा किंवा सदर परवानगी तुमच्या अधिकारामध्ये येत नाही, तुम्ही देऊ शकत नाही. आणि त्याच डिपार्टमेंटनी दुसऱ्या एका शाळेला परवानगी दिलेली आहे. दुसऱ्या एका अपंग शाळेला पत्र दिलं आणि तसंच पत्र आता आम्हाला देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हाही एक प्रश्न आहे की एकाच विभागामध्ये त्याच शिक्षण अधिकाऱ्याला एका शाळेला तसं पत्र देता येते आणि त्याच क्षेत्रात कार्य करणाऱ्या अपंगांची शाळा आहे ती सुद्धा, परंतु दुसऱ्या एका शाळेला देता येत नाही. याच्या मागे अनास्था म्हणण्यापेक्षा जास्त काहीतरी अजून आहे. आपला विषय नाही, पण तरी खेद वाटतो या गोष्टीचा ना. निश्चितपणे. आणि आमचं कार्य चांगलं आहे आणि महाराष्ट्रात आणखीनही 1-2 संस्थांना त्यांनी हायस्कूल चालवण्याची परवानगी माननीय अपंग कल्याण आयुक्तांनी दिलेली आहे. परंतु आमच्या बाबतीत असा अन्याय अपंग कल्याण आयुक्त का करतात हे काही अजून हा तुमचा प्रश्न आहे त्यांना. हो सर, आता तुम्ही सांगितलं की 5व्या वर्षापासूनचे मुलं तुमच्या इथे आहेत, मग आणि निवासी व्यवस्था सुद्धा आहे. मग त्या मुलांचं राहणं, त्यांच्यासाठी त्यांची देखभाल करणारे कर्मचारी, हा सगळा खर्च तुम्ही कसा चालवता? अनुदानित आहे?
निश्चित शासनाचं या संस्थेला 100% अनुदान आहे. हं. तथापि गेल्या 3 वर्षापासून म्हणजे साधारण 2011 पासून या संस्थेचं अनुदान प्रलंबित आहे. म्हणजे 40-60 असा रेशो असतो. हां. पहिल्यांदा अग्रिम द्यायचं 40%, नंतर 60% द्यायचं असं असते. परंतु ते 40च्या ऐवजी 10% वगैरे असं काहीतरी देऊन टाकतात. त्याच्यामुळे आमचे शासनाकडे जवळपास 3 वर्षाचे 44,45,000 तिन्ही संस्था मिळून अंध कल्याण संघाद्वारे 3 प्रकल्प चालवतात. 3ही प्रकल्पाचं एवढं अनुदान प्रलंबित आहे. आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आणि मला वाटतं 2014 मध्ये आम्ही त्यासाठी 13 मध्ये उपोषण केलं होतं. मग 14 मध्ये माननीय तत्कालीन मंत्री नामदार शिवाजीराव मोघे त्यांनी आश्वासन पण दिलं, मुंबईला मिटिंग लावली आणि तुमचं अनुदान आम्ही ताबडतोब 26 जुलैपर्यंत देऊ म्हणून सांगितलं. तरी त्यांनी दिलं नाही. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बदललं. आता समाज कल्याण मंत्री देत आहेत की काय त्यांची बघूया. आता आम्ही दरम्यानच्या काळात मग न्यायालयात वगैरे मध्ये धाव घेतली होती. आता न्यायालयाने पण सांगितलं यांचे प्रलंबित अनुदान, कारण हे मॅडम खाण्यापिण्यावरती खर्च झालेलं अनुदान आहे, परिपोषण अनुदान आहे. आम्ही काही वेगळं मागत नाही. जे त्यांनी निर्धारित केलेलं आहे तेवढंच आम्ही मागताय, त्याच्यापेक्षा जास्त तर अजिबात मागत नाही आहे. आणि समाज कल्याण खात्याने व्हेरीफाय केलेलं अनुदान आहे, ते पडताळणी करून मान्य केलेलं अनुदान आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजिबात काही मागत नाही. तेच आम्हाला शासनाने द्यावं एवढं अपेक्षित आहे. आणि ती तुमची मागणी रास्तही आहे. नक्कीच. एवढ्या मुलांचं पालन पोषण संगोपन करताना काय अडचणी येतात, अगदी वैद्यकीय सेवा सुविधा, गणवेश, बूट, ब्रश, टूथपेस्ट पासून आम्ही सगळं देतो मुलांना. आणि जर अशा प्रकारे अनुदान आमचं रोखलं जात असेल तर मग या मुलांचा खर्च करावा पण. काय आमच्याकडे आदिवासी, ग्रामीण या विभागातून विद्यार्थी येतात, त्यांचे पालक आमच्या भरोशावर सोडून जातात, म्हणून हा खर्च आम्हाला करावा लागतो. म्हणजे आज मूल घरी जसं राहील तसं तितक्या सुरक्षिततेत आणि शिवाय तितक्या सोयी त्यांना संस्था पुरवते सगळ्या. मग असं असतानाही शासनाची मात्र अनास्था आहे. मग आता तरी तुम्ही भागवू शकता खर्च? सुदैवानं जनता जनार्दनाची मदत सहकार्य आम्हाला होत असते. म्हणून आणि आमची मॅनेजमेंट, आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुंदरलालजी श्रीवास्तव 100 वर्षीय आहेत आणि त्यांचं संस्थेला भरीव योगदान आहे. जवळपास 50 लाख पर्यंत त्यांनी संस्थेला मदत केली आहे. ही एकमेव संस्था अशी असेल की ज्यांच्या अध्यक्षांनी संस्थेला अशी मदत केलेली आहे. मला असं वाटतं. तर त्यांची 100वी जन्मदिन आम्ही साजरा केला. तर त्यांच्या जन्मदिनाचा जो निधी होता 4.5 लाख रुपये, फूल, हार, तुरे याच्यावर खर्च न करता तो त्यांनी सगळ्या संस्थेला दान देऊन टाकला. अशा प्रकारे आमची बॉडी पण मजबूत आहे. त्याच्यामुळे आमचं हे सुचारू रूपाने चालू आहे. आणखीन 7वी पर्यंत मुलं इथे शिकतात. मग त्याच्यानंतर म्हणजे त्यांना तोपर्यंत निवासाची व्यवस्था आहे. मग त्याच्यानंतर काय, त्यांचं पुनर्वसन आणि त्यांची नोकरी, आणि याच्यासाठी मग संस्था काय कार्य करते? आणखी पुनर्वसनासाठी मॅडम आम्ही वेगवेगळ्या लोकांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांना सांगतो की अंध लोकांना. आत्ताच मागच्या वेळेस आमच्याकडे दैनिक मंडलचे संपादक येऊन गेले आणि त्यांनी अंध मुलांना रोजगार देतो म्हणून सांगितलं. तर त्यांची ती सुरू आहे. तर अशा प्रकारे, शिवाय आमचा एक रोजगार देण्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी प्रोजेक्ट ऑर्केस्ट्रा आहे. त्याच्या माध्यमातून 20 कलाकारांना आम्ही रोजगार देतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन त्याची पण तयारी आम्ही करून घेतो आणि आमचे विद्यार्थी तिकडे अप्लाय करून लागतात. आश्रित अंधशाळेच्या योजनेअंतर्गत कम्प्युटर, बेसिक कम्प्युटरचं ज्ञान इथे मुलांना दिलं जातं. त्याविषयी आपण माहिती घेऊया. आपलं नाव मॅडम? नमस्कार मॅडम, मी प्रियंका निशिपकर. मी यांना कम्प्युटरचं ट्रेनिंग देते. 6 महिन्याचा ट्रेड आहे आणि त्यांना 2 महिन्यापर्यंत पूर्ण कीबोर्डचं ट्रेनिंग दिलं जाते. एकूण एक बटन पाठ करून घेतल्या जाते. शॉर्टकट कीच्या आधारावर ते पूर्ण कम्प्युटर हँडल करतात. आपण जसं माऊसचा यूज करतात पण ते कर्सर पाहू शकत नाही, म्हणून त्या शॉर्टकट कीच्या आधारावर कम्प्युटर हँडल करतात. आणि या कम्प्युटरमध्ये जॉज नावाचं सॉफ्टवेअर आहे, त्यामधून आवाज येतो. त्या आवाजाद्वारे हे मुलं फंक्शन करतात, म्हणजे शिकून घेतात. तर ते थोडंसं कसं तुम्ही प्रात्यक्षिक दाखवू शकता?
मॅडम मी जसं मी लिहिलंय हां. आणि तुम्ही जेव्हा कम्प्युटर यूज करता ना हां. तेव्हा तुम्ही फक्त 95% याचा यूज करतात. हां. बट वी आर ब्लाइंड, वी कांट सी कर्सर ऑफ दॅट माउस. हम्म. So we don't use mouse, we are completely using this computer as a keyboard. Shortcut key like a function key, or shortcut key, toggle key, numeric key, combination key, navigation key, num lock on, num lock off. And firstly, primary आम्हाला 2 महिन्यापर्यंत जे ट्रेनिंग असतं हम्म. कीबोर्ड पूर्णतः पाठ केलं जातं. त्याच्यामध्ये आपलं जे होम कीज असतात हां. ही तुम्हाला कळेल इथे या होम कीजच्या आधारावरती आम्ही पूर्ण कॉम्प्युटर इथूनच या 2 बोटावरती बोटावरती हे आम्ही एकदा पकडलं ना हां, हां. हां त्यावर हे बोटं ठेवून हां ते- याच्या आधारे पूर्ण कॉम्प्युटर हँडल करता येईल. अच्छा. किंवा इकडे नम लॉक ऑन आहे, नम लॉक ऑफ ऑन, हां, आणि राहिलेला उर्वरित पार्ट जो आमचा जे कमी असते हां. ते आमचा जॉर्ज जो आहे ते सर्व करेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही करायचं असेल ते तो करता येईल. आता फॉन्ट करायचं आपल्याला जेवढं लागेल आपल्याला तेवढं आपण याचा फॉन्ट करू शकतो. कमी पाहिजे, जास्त पाहिजे, किंवा मग याला आपल्याला जर फॉन्ट द्यायचे असेल याच्यामध्ये फॉन्ट चेंज करू शकतो आपण. जसं ते हे असतात ना ते चेंज करू शकतो आपण. जे काही करायचं असेल बॅकग्राऊंड याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं असलं तर ते हे येते. याच्यामध्ये फॉन्टचा कलर येतो, म्हणजे जे आपले लिहिलं गेलेलं आहे ना त्याचा कलर येईल मॅडम. अशा प्रकारे ही बेसिक ट्रेनिंग असल्यामुळे इथून आम्हाला ही बेसिकच शिकवलं जातं. आपल्या त्यात आम्ही जे व्होकेशनल ट्रेनिंग चालवतो त्या व्होकेशनल ट्रेनिंग मध्ये जे मुलं आम्ही ट्रेन करतो म्हणजे फाईल मेकिंग कोर्स चालवतो, ॲक्युप्रेशर मसाज आहे, कम्प्युटर आहे, तर जे मुलं त्यामध्ये ट्रेन झाले आहेत त्या मुलांना आता फाईल जे आम्ही ज्या बाहेरच्या ऑर्डरी घेतो तर ते काम त्या मुलांना देतो, त्यातून त्यांना रोजगार देतो. त्यानंतर केनिंगच्या कुठल्या ऑफिसेसच्या खुर्च्या असतील त्या केन करायला त्यांना देतो, त्यातून त्या मुलांना रोजगार देतो. तर अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही त्यांचं पुनर्वसन करतो. जेवणाच्या वेळेला, पूजेच्या वेळेला आसन आहेत, बेडशीट आहे, त्याची विक्री केली जाते. जिथे कुठे शासकीय कार्यक्रम वगैरे असेल तिथे अंध कल्याण संघातर्फे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालय चालतं. इथे शिकणाऱ्या मुलांना नुसतं शिक्षण दिलं जात नाही तर पुस्तकी शिक्षणाबरोबरच त्यांना व्यावहारिक धडेही दिले जातात, त्यांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातात. ते मुलं जे काम करू शकतील, विणण्याचं आहे किंवा इतरही कामं जी मुलांना शिकवली जातात आणि त्याच्यातून त्यांना रोजगार मिळवून दिला जातो. अशा या कर्मशाळेत आपण आलेलो आहोत. कर्मशाळेचे अधीक्षक मुदगल आपल्याला थोडी माहिती देतील. नमस्ते. आमच्या इथे व्होकेशनल ट्रेनिंग दिल्या जातात. जे वयवर्ष 18च्या वरचे विद्यार्थी आहेत त्यांना रोजगार प्राप्त व्हावा, त्यांचं पुनर्वसन व्हावं त्या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रोजेक्ट चालवतो आहे. आश्रित अंध कर्मशाळा अंध कल्याण संघाच्या मार्फत इथे चालवल्या जाते. यामध्ये विविंग, केनिंग, त्यानंतर हँडलूम, फाईल मेकिंग, ॲक्युप्रेशर मसाज, कम्प्युटर आणि इतरत्र असे यासारखे उपक्रम म्हणजे यासारखे व्होकेशनल ट्रेनिंग इथे विद्यार्थ्यांना दिले जातात, ज्यातून विद्यार्थ्यांना रोजगार प्रदान होऊ शकेल आणि त्यांना या ठिकाणी सुद्धा त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल. तर हा केनिंग सेक्शन आहे. इथे श्री राऊत सर आहेत जे गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून आपल्या इथे सेवा देत आहेत. ते स्वतः सुद्धा अंध आहेत आणि तरी सुद्धा खुर्च्या विणकाम करणे जे असते ते कशा प्रकारे करायचं याचं शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे देतात. आम्ही काय करतो, सुरुवातीला त्यांना केन देतो हातामध्ये. केन दिल्यानंतर त्यांना म्हणजे सुरुवातीला गाठ शिकवतो. गाठ शिकवल्यानंतर त्यांना मग हे चौकोनी फ्रेम देतो आम्ही. फ्रेम दिल्यानंतर त्यांना स्पर्श वाढवण्याकरता मग ते छिद्र मोजायला लावतो. छिद्र मोजल्यानंतर त्यांना एक ताना आणि बाणा असे त्याच्यात प्रकार आहे, धागे आहेत, ताना, बाणा, कोणा असे प्रकार आहे. मग ते
अशा प्रकारे आम्ही विण शिकवतो त्यांना, म्हणजे आळवा उभा हे जे आहे हे सांगतो. तसंच आम्ही डायमंडमध्ये सुद्धा डिझाईन काढायला लावतो त्यांना. डिझाईनमध्ये अनेक डिझाईन काढतात ते. तसे आपल्या काय म्हणते स्पर्शज्ञानाने पिशव्या वगैरे त्यांना शिकवल्या जातात. असे 2-3 प्रकार त्याच्यात डायमंडमध्ये येतात. इथं म्हणजे आम्ही निरनिराळ्या ऑफिसचे हे घेतो, म्हणजे ऑर्डर घेतो आणि त्या ऑर्डरमध्ये आम्ही कंप्लीट करून देतो. हे फर्निचर नाही, रिकेनिंग करून देतो आम्ही त्यांना. फर्निचर हे आमचे म्हणजे शाळेचे सुतार बोलावतो आम्ही, त्यांच्याकडून करून घेतो. तर सगळे डायमंड वगैरे केनिंगचं गार्डन वगैरे रिकेनिंग करून देतो आम्ही त्यांना. बाहेरची खुर्ची आहे ही रिपेनिंग केल्या जात आहे, याला डायमंड वर्क म्हणतात. हा विद्यार्थी टोटली ब्लाइंड आहे आणि तो ती डायमंड वर्क मधली खुर्ची विणकाम करतो आहे. 81 पासून मी इथं कामावर रुजू आहे. जवळजवळ मला 34 वर्षे 1 महिना झालेला आहे आणि आता या महिन्यात मी रिटायर आहे. रिटायर झाल्यानंतर मला फक्त शेवटला पगार मिळणार आणि घरी बसणार. पेन्शन वगैरे व्यवस्था नाही. गव्हर्नमेंट बरेच वेळा आश्वासन वगैरे देतात, पण ते आश्वासन त्यांचे खोटे मानतो मी, कारण मी आज म्हणजे 34 वर्षापासून तेच ऐकत आहे. हा विविंग सेक्शन आहे. इथे हँडमेड जे आपण टॉवेल, बेडशीट, सतरंजी, दरी हे तयार केल्याचं काम केलं ते पारंपरिक पद्धतीनं. जुन्या पद्धतीने आजही आम्ही कॉटन आणून त्याचा धागा बनवून त्याला कलरिंग करून विणकाम करून देतो आणि आमचे मुलंसुद्धा बघत आहे तुम्ही की कशा प्रकारे विणकाम करू शकतात. हे अंध असताना सुद्धा पायाच्या आणि हाताच्या साहाय्याने हे चालवल्या जातं. हा आता सतरंजी विणकाम करतो आहे. जे आपण पलंगाखाली सतरंजी टाकतो ती सतरंजी आहे. त्याला याच्यासाठी जे निर्देशक होते ते रिटायर झाले आणि ते भरायची अद्यापपर्यंत आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही प्रायव्हेट एक निर्देशक याच्याकरिता नियुक्त केले आहेत, जे वृद्ध आहेत आणि ते या मुलांना गाईड करतात हे कसं केल्या जाते. कारण जर आम्ही समजा त्यांना नियुक्त केलं नसतं तर मग आमचा हा जो ट्रेड आहे हा बंद झाला असता. काही मुलांनी जसं अर्धवट करून सोडले आहे, मग कोणत्या मुलांनी किती टावेल बनवले त्याची नोंदी ठेवल्या जातात आणि त्यानुसार त्याचा मेहनताना सुद्धा त्याला दिल्या जातो. म्हणजे इथे जो मुलगा बसला आहे याचं नाव नमूद होते, त्यांनी किती टावेल काढला, 4 काढले, 2 काढले, 3 काढले आणि मग नंतर कंटिन्यू जो करणारा आहे त्याचं सुद्धा नमूद केला जातो. हा टावेल आहे, ही बेडशीट आहे, बेडशीटचं काम चालू आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा नवीन प्रकारचा टावेल ते सध्या म्हणजे अर्धवट जे तयार करून द्यावं लागतं मुलांना ते तयार करून देते आहेत. त्यानंतर तो मुलगा तिथं बसेल आणि काम कंटिन्यू करेल. ही आसनपट्टी आहे. जी आसनपट्टी आपण बघितली आतमध्ये त्या प्रकारची आसनपट्टी आहे. याला नवीन सुरुवात आहे याची, याला जमत नाही आहे, तो कुठेतरी चुकतो आहे काय. आता हे याच्या ज्या चुका झाल्यात हे मग त्याचे जे इन्स्ट्रक्टर आहेत ते बघतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर त्याला उपाययोजना सुचवतील. इथे धागाचे आपण रीड तयार करतो आहे. तोही मुलगा टोटली ब्लाइंड आहे, त्याच्या रीड तयार करतो आहे. हा जो धागा तयार होतो कच्चा तो मग याच्यावर लावला जातो आणि नंतर मग त्याच्यातून विणकाम केलं जातं. म्हणजे आज कम्प्युटरचं जग जरी आहे तरी हे सगळं जुन्या पद्धतीने सुरू आहे आणि शासनाची तर उदासीनता आणखीन आहेच, दिसतेच आहे. आकाराम बाबूची हेडव अचलपूर. आता इथं हे सो तुकडून काढलंय ना, ते सो तुकलायचं, त्याच्यानंतर या क्रिलमध्ये लावायचं, क्रिलमधून त्या ड्रमवर घ्यायचं, मग तो बीम झाल्यावर तयार की हा असा बीम होतो तयार. तो बीम झाला की नंतर वयामध्ये भरायचं, आपल्या फणीमध्ये भरायचं आणि डिझाईन जशी लागली तशी त्या पावडीमध्ये फिट करायची. ती फिट झाली की मग लगेच नवीन डिझाईन तयार होते. हा आमचा फाईल मेकिंग सेक्शन आहे. या ठिकाणी जेवढ्याही प्रकारच्या फाईल असतात आपण जेव्हा दैनंदिनीमध्ये वापरतो, ऑफिसेसच्या कामकाजामध्ये वापरतो, त्या सर्व प्रकारच्या फाईल तयार करण्याचं
आणि पार्सलसुद्धा तयार करण्याचे कार्य केल्या जाते. तर आता सध्या इथं तुम्ही बघू शकता की फाईलचे जे प्रकार आहेत, तर हा त्या फाईलमध्ये हा कॉर्नरिंग करतो आहे. या मशीनद्वारे कॉर्नरिंग केल्या जाते. कॉर्नरिंग झाली की त्या फाईलला शिफ्ट केल्या जाते, त्याची क्रिजिंग केल्या जाते. क्रिजिंग झाल्यानंतर त्या फाईलमध्ये होलिंग केल्या जाते आणि होलिंग झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जी आपल्याला पिन पाहिजे, म्हणजे कोब्रा क्लिप लावायची आहे, साधी क्लिप लावायची आहे किंवा मग टॅग लावायचा आहे, तर तो त्या फाईलच्या दर्जानुसार, म्हणजे जी फाईल बनवायची आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पिनअप केल्या जाते आणि नंतर मग त्याला पार्सलिंग करून पॅक करून जिची ऑर्डर असेल तिथं सप्लाय केला जाते. आता ही ऑर्डर आम्हाला जिल्हा परिषदच्या वतीने, अपंग सेक्शनच्याच वतीने देण्यात आलेली आहे आणि समाज कल्याण विभागाने. तर ही त्यांना ऑर्डर जाईल आणि त्यामधून जे काय आम्हाला मानधन मिळेल, पैसा मिळेल, तर याला जे लागत लागली आहे ही वजा करता जो पैसा उरेल तो ज्यांनी जेवढ्या फाईल बनवल्या आहेत त्याच्या नोंदीनुसार तो त्याला स्टायपेंड म्हणून वाटप केला जाईल. त्याचे हे शिकवलेले असतात आणि हे सर आहेत, निदेशक आहेत त्याचे. नमस्कार. नमस्कार मॅडम. हे मुलांना तुम्ही काम कसं शिकवता? प्रथमतः मुलांना पाहायचं आहे, 100% मुलं राहतात, जसं टोटली ब्लाइंड आणि पार्शियली ब्लाइंड. पार्शियली ब्लाइंड कोणतं वर्क करू शकतात, जसं मशीनवरती थोडंफार पाहून काम करू शकतात. नंतर टोटली ब्लाइंडवर पॅकिंगचं काम करतात, ते पाहतात तुमच्यासमोर सध्या. हे पॅड फाईल आहेत, म्हणजे याला आम्ही वकील फाईल म्हणतो याला. ते पॅकिंग काम करू शकतात, त्यानंतर क्लिपिंग करू शकतात, असंच काम मुलांना दिलं जातं. त्यानंतर ज्या मशीन ऑपरेट करू शकतात, समजा पार्शियली मुलं ते थोडंफार डोळ्याने बघू शकतात. आणि ह्या ज्या मशिनरी आहेत हा विदाऊट पॉवरचे आहेत, म्हणजे याला इलेक्ट्रिक पॉवर कोणत्या प्रकारचा नाही, कारण सेफ्टीमध्ये आम्हाला ठेवायचं आहे. हां, यांना कोणत्या प्रकारची इजा होऊ नये याकरता मी याला एकही प्रकारचा कोणता इलेक्ट्रिक करंट पोहोचवलं नाही आहे. तर ही मुलं कसं आता हे पूर्ण जर सांगितल्याप्रमाणे आता कॉर्निंग करत आहे, ही कॉर्निंग मशीन. त्यानंतर क्रेजिंग आणि होल्ड ह्या पूर्ण साधी फाईल तयार होते यामधूनच. आता फाईलचे प्रकार पाहूया आपण आपल्याकडे. तर हे फाईलचे प्रकार आहेत, यामध्ये आमची साधी फाईल आहे, मुलांना आता हे तयार करत आहे. हा 18 पेपर आहे. 18 पेपरमध्ये पूर्ण क्लिप हे पूर्ण लावण्याचं कार्य हे विद्यार्थीच करतात. हे टोटल ब्लाइंड विद्यार्थी करतात, जे आपण पाहत आहे ते मुलं करतात. आणि ही ऑफिशियल फाईल आपली कोब्रा फाईल म्हणतो याला आपण. यामध्ये डॉक्युमेंट्स पण आपण अटॅच करतो, हे सुद्धा कार्य मुलंच करतात. आणि यांच्या ऑर्डर्स आम्हाला प्रत्येक कार्यालयातून मिळतातच. असं हे पूर्ण कार्य यांना शिकवलं जातं. आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मशीन आमच्याकडे कागद कपाईसाठी करतो, कागद करतो येतो. हा इथून पूर्ण हा इलेक्ट्रिक सप्लाय. या ठिकाणी मी एकही विद्यार्थ्याला येऊ देत नाही, कारण हे रिस्की वर्क आहे. तर इथे फक्त मीच वर्क करू शकतो रोज व्यक्ती. तिथून पेपर कटाई केली की नंतर मुलांना पास करून देतो आणि मुलं त्या प्रकारे कार्य करतात. ॲक्युप्रेशर मसाजसाठी आम्ही एक क्लिनिक ओपन करून ठेवलेलं आहे. जे मुलं ट्रेन झालेले आहेत, इथे जे पेशंट येतील ते जर ते मुलं अटेंड करतील, जो मुलगा ते पेशंट अटेंड करेल त्याचं मानधन त्याला मिळेल. अंध मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी भिवापूरकर विद्यालयामध्ये मसाज सेंटर चालवलं जातं. त्या मसाज सेंटरचं काम कसं चालतं, मुलांना कसं प्रशिक्षित केलं जातं, त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आमच्या इथे ॲक्युप्रेशर मसाज हा विभाग 2008 पासून चालत आलेला आहे. त्यामध्ये 150 विद्यार्थिनी बाहेर झालेले आहे. त्या 150 पैकी साधारणतः 120 विद्यार्थ्यांना काम मिळालेलं आहे. इथे आम्ही या प्रशिक्षण केंद्रामध्ये 6 महिन्याचा हा कोर्स आहे. 6 महिन्यामध्ये ॲक्युप्रेशर मसाज, फिजिओथेरपी बेसिक शिकवतो. त्यामध्ये विविध मशिनरीचं ज्ञान ह्या मुलांना दिलं जातं. त्याचबरोबर या मुलांना हाताशी काम मिळावं या दृष्टिकोनातून आमच्या इथे एक क्लिनिक चालवलं जातं. त्या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही होम व्हिजिट पण करतो, बाहेर जाऊन पेशंट करणे, आणि त्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना काम मिळतं. आणि आज विद्यार्थी जास्तीत जास्त मसाजचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे आहे अमरावतीवरच नाही तर संबंध महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा आमचे इथले विद्यार्थी काम करत आहे. हा पायाचं रिलॅक्सेशन करतोय. मसाज सुरू होण्याच्या पूर्वी सर्वप्रथम पायाचं रिलॅक्सेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण मसाज व ॲक्युप्रेशरचे विविध पॉईंट दाबणं किंवा फुल बॉडी मसाज आपण करू शकतो. सुरुवातीच्या स्टेपला हे इतकंच एक सुरुवातीला हे करायचं असतं. मसाज म्हणजे पायाचं रिलॅक्सेशन, त्यानंतर हाताचं रिलॅक्सेशन, नंतर संपूर्ण बॉडीचं मसाज व ॲक्युप्रेशर.
म्हणजे ज्याला जसे जसे आजार असेल किंवा ज्याची जशी मागणी असेल, ज्याच्या शरीराचे उपचार त्याच्याप्रमाणे सगळे केले जातात उपचार. हा अर्थात म्हणजे कसं आहे, आजार जर विविध जरी असले तरी रिलॅक्सेशन जे आहे हे प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला पाठ दुखते, त्याचं डोकं दुखते, की हात दुखतं, की कंबर दुखते, की पोट दुखतं, छाती दुखतं, जे काही दुखणं असेल त्या दुखण्यानुसार ते पॉईंट दाबल्या जाईल आणि त्यानुसार त्याला मशीन किंवा मग मसाज उपचार हा दिला जाईल. म्हणजे आता आजकाल धावपळीच्या जीवनात तर प्रत्येकाला पाठीचे आणि मणक्याचे वगैरे आजार आहेत, तर त्यातही तुम्ही सगळे पूर्ण उपचार देता. हो, कसं आहे मॅडम, आज आपण म्हणजे विविध जे आजार आहे या आजारावर आपण ॲलोपॅथी हा एक उपचार करून घेतो. ॲलोपॅथीमध्ये काय होतं नेमकं की तो आजार संपत नाही मुळातून, तो जोपर्यंत गोळी तुमचा असर करणार आहे तोपर्यंत तो आजार असणार आहे. पण गोळी जर समजा एक असर जर संपला तर त्यानंतर तो आजार पुन्हा येईल. याच्यावरचं असं आहे की याने उशीर लागतो, वेळ लागतो, खूप वेळ घेतो मसाजमध्ये किंवा ॲक्युप्रेशरमध्ये, फिजिओथेरपीमध्ये किंवा नॅचरोपॅथीमध्ये. हा उपचार म्हणजे याने उशीर लागेल परंतु होईल तो पूर्णतः बरा होईल निश्चितच, कुठला पण आजार असो ना. असं पूर्ण आजाराचं शरीरातून उच्चाटन होतं. म्हणजे याचा मूळ उद्देश असा आहे की रोगाचं निदान लागतं, रोग बरं करण्याचा एक प्रयत्न केला जातो, मोठ्यात मोठ्या रोगांना आळा घालता येऊ शकतो. आमच्या इथे मशीन आहे, शॉर्ट वेव्ह डायथेरपी मशीन आहे, पॅराफिन वॅक्स बार्थ आहे, IFT मशीन आहे, मसल स्टिम्युलेटर आहे इत्यादी, आणि ट्रॅक्शन मशीन सुद्धा आमच्या इथे आहे. मग बाहेरचे रुग्ण लाभ घेतात आपल्या या केंद्राचा? हो, बाहेरचे रुग्ण सुद्धा आमच्या इथे लाभ घेतात. आणि मग त्यांना तुम्ही कसे म्हणजे कमी दरात कसे उपचार उपलब्ध करून देता? त्यांना कमी दरामध्ये आम्ही उपचार उपलब्ध करून देतो. आणि उपचाराच्या जो काही आम्हाला दर मिळतो त्या दराचा असा आहे की मेंटेनन्स चार्जेस फक्त संस्था घेते आणि बाकीचा उरलेला जो भाग आहे तो विद्यार्थ्याला दिला जातो. कारण त्यांचं रोजगाराचं साधन आहे. हो. तर मग हा वयोगट कोणता आहे? हा वयवर्ष 18च्या वरचा वयोगट आहे. 18 ते 35च्या दरम्यानचे सगळे जे विद्यार्थी आहेत ते आम्ही व्होकेशनल ट्रेनिंगला म्हणून टाकतो. ते इथे मग तुमच्या इथे निवासी आहेत? त्यांना सुद्धा निवासी व्यवस्था आहे. असे 50 विद्यार्थी आम्ही निवासी ठेवतो. आणि आणखीन एक आपण असं म्हटलं की कर्मशाळा इथे चालते आहे, म्हणजे त्या कर्मशाळेचेच हे एक भाग आहे तुम्ही सांगितलं ते. आणि मग त्याचं काम करताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात तुम्हाला शिकवताना, किंवा ते कसे शिकतात मग मुलं? नाही, म्हणजे बहुतांश सारखेपणाच असतो. जसं आपण अंध मुलाला शाळा शिकवतो त्याच्यानंतर व्होकेशनल ट्रेनिंग देतो, तर एक गोष्ट फक्त त्यात प्लस झालेली असते की जे समजा मूळतः अंध आहेत ते अंध विद्यालयातूनच शिकून कर्मशाळेमध्ये आलेले आहेत, तर अशा मुलांना शिकवताना जास्त अडचण येत नाही. परंतु जे लेट ब्लाइंड आहेत, म्हणजे ज्यांना ग्रॅज्युएशन मध्ये असताना ब्लाइंडनेस आलं किंवा वयाच्या 25वी नंतर आलं ब्लाइंडनेस, असे सुद्धा बहुतांश विद्यार्थी आहेत. यांना फक्त जेव्हा व्होकेशनल ट्रेनिंग आपण देतो तेव्हा फार अडचणी फेस कराव्या लागतात. त्यांना प्रथम म्हणजे प्राथमिक ज्या गोष्टी असतात ज्या शाळेत पहिल्या दुसऱ्या वर्गात शिकवल्या जातात त्या गोष्टींचं पहिले नॉलेज द्यावं लागते आणि नंतर त्यांना व्होकेशनल मध्ये ट्रेन करावं लागतं. आणि त्यांच्याशी भावनिक बाजूने पण तुम्हाला त्यांची भावनिक बाजू पण सांभाळावी लागत असणार, कारण एवढं वय झाल्यानंतर त्यांनी दुनिया पाहिलेली आहे की कशी आहे, आणि असं झाल्यानंतर एकदम जो डोळ्यापुढे अंधार येतो ते जन्मता जो आहे त्यांनी पाहिलेलंच नाही आहे की त्याची थोडी मानसिक तयारी असणार. पण असे जे व्यक्ती आहेत अशा विद्यार्थ्यांचा सायकोलॉजिकली खूप जास्त अभ्यास करावा लागते. ते फार छोट्या छोट्या गोष्टीला नर्वस होतात किंवा त्यांच्या मनात वाईट भावना येतात, तर त्या भावना त्यांच्या मनात येऊ नये किंवा आल्या असतील तर त्या शोधून काढणे आणि त्या शोधून काढून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणे, त्याच्यावर लक्ष ठेवत राहणे, हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे त्यांच्या हालचालीतून तुम्हाला ते जाणून घ्यावं लागतं की त्याच्या मनात काय आहे, कारण तो उघडपणे सांगणार नाही आपली वेदना, तर ती तुम्हाला तशी स्वतः जाणून घ्यावी लागते प्रत्येकाला. आपल्या ऑफिसमध्ये हे भरपूर मेडल लावलेले आहेत, तर क्रीडा क्षेत्रातही विद्यालय अग्रेसर आहे हे तर दिसतच आहे त्याच्यावरून. तर त्या मुलांना तुम्ही प्रशिक्षित कसं करता? इथे आमच्याकडे एक PTI म्हणून आहेत मिस्टर वाह चांदले सर, ते या मुलांना प्रशिक्षित करतात. मॅडम आमच्याकडे असं आहे की
स्विमिंगसाठी आम्ही हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे रिक्वेस्ट केली होती. त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि जवळपास 15 वर्षापासून आम्ही मुलं स्विमिंगला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे नेतो आणि त्यातनं तयार झालेली सागर कन्या म्हणून जिला ओळखलं जाते ती कांचनमाला पांडे, ती आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. प्राथमिक धडे स्विमिंगचे तिने इथूनच आम्ही तिला पाठवलं. त्याच्यानंतर पायल भट्टळ एक होती. अशा ह्या 2 विद्यार्थिनी आज भारतभर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. आता चीनमध्ये वगैरे, मेलबॉर्नला, ऑस्ट्रेलियाला वगैरे कांचनमाला जाऊन आली. त्याचबरोबर ॲथलेटिक्समध्ये पण आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो ॲथलेटिक्सचं. तर आमची एक ममता कोळपकर म्हणून आहे, ती पण अमेरिकेला कोलोराडोला जाऊन आलेली आहे. तर तिनं पण आपल्या शाळेचं तर नाव रोशन केलं, त्यावर भारतातर्फे ती तिकडे अमेरिकेला खेळलेली आहे. अशा अमरावती निवासी आहेत. हा अमरावतीला आता ती कॉलेज करते आहे कोळंबकर. त्याचबरोबर क्रिकेट टुर्नामेंट आम्ही दरवेळेस स्वर्गीय आबासाहेब देवस्थळे आमचे जे कोषाध्यक्ष होते त्यांनी ही वास्तू उभारण्यामध्ये त्यांचा शिवाचा वाटा आहे. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आम्ही 27 जानेवारीला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत असतो, विदर्भस्तरीय. तर यावेळी आमचा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे ती स्पर्धा आम्ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा अंधांसाठीची आयोजित करतो. मग हे सगळे खेळ इथे सगळीच उपलब्धता आहे, सगळी साधनं उपलब्ध आहे आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहे. त्याचबरोबर आमची व्यायामशाळा पण आहे, तिकडे पण जिमचं ट्रेनिंग आम्ही सगळ्या मुलांना देतो. डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात मुलांच्या व्यायामाकडेही लक्ष दिलं जातं. त्यासाठी व्यायामशाळा सुद्धा सुसज्ज आहे. आपण शिक्षकांची भेट घेऊया. नमस्कार. आपण मुलांना शिकवता, त्याच्यामध्ये त्यांना कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यासाठी साहित्य जे ते वेगळं आहे का इतर नॉर्मल मुलांपेक्षा, ही माहिती आपल्याला. नाही, नॉर्मल तर नाही म्हणता येणार, कारण की ज्यावेळेस हा प्रोजेक्ट आम्हाला मिळाला तर एका व्यक्तीकडून माहिती मिळाली की बा अंध विद्यालयासाठी मिळू शकते. जेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट केला त्यावेळेस ते म्हणजे तुमची मुलं कराल का, तर म्हटलं सामान्य मुलं जसं कराल तसं आमचे मुलं करू शकतात. तर मग शासनाकडनं आम्हाला ह्या प्रोजेक्ट म्हणजे बांधकामाचे वेगळे पैसे आणि साहित्याचे वेगळे पैसे आणि काही संस्थेनं टाकले आमच्या, म्हणजे फक्त त्यांनी दिले म्हणून झाला नाही, काही संस्थेनं सुद्धा याच्यात पैसे टाकले आणि आमचे मुलं अंध मुलं सुद्धा नॉर्मल मुलाप्रमाणे हा व्यायाम करू शकतात. याच्यासाठी आम्ही म्हणजे ट्रेनर बनून इथं जो जिम ट्रेनर आहे त्याचा तो टायमिंग आता संपलेला आहे. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम येतो आणि मुलांना तो ट्रेन करतो. योगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार योगा करावा असं होतं, म्हणून मग आम्ही योगा पण शाळेमध्ये सुरू केली. आणि त्याही आधी जाऊन मी तुम्हाला असं सांगेल की आमचे जे अध्यक्ष आहे ॲडव्होकेट सुंदरलालजी श्रीवास्तव, ते आज योगा केल्यामुळेच 100 वर्षाहूनही अधिक जीवन व्यापन निरोगी जीवन व्यापन करीत आहे. तर त्यांच्या प्रेरणेनं खास करून आम्ही शाळेमध्ये योगा सुरू केलेली आहे. कारण की त्यांचे चिरंजीव आमचे आदरणीय प्रकाशजी श्रीवास्तव, त्यांनी संस्थेला एक कायमनिधी योगासाठी पण दिलेला की योगाचा प्रसार आणि प्रचार या शाळेतनं व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर इथून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तो करावा. याच्यासाठी पण त्यांनी संस्थेकडे काही कायम निधी ठेवलेला आहे. म्हणून मग आम्ही ती योगा मुलांना शिकवतो आणि इथं जे ट्रेंड होतील योगामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंधविद्यालयामध्ये ते जाऊन योग प्रसार करते. त्याच्यासाठी जे इथे निवासी विद्यार्थी आहेत ते सगळे योगासनाचा लाभ घेतात. हो हो, सकाळपासून त्यांची दिनचर्या सुरू होते. हो. अंध कल्याण संघ संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात अंध मुलांना नुसतं शिक्षण किंवा रोजगार दिला जात नाही,
तर त्यांचं शरीर सुदृढ राहावं, आरोग्य सुदृढ राहावं यासाठी त्यांना व्यायामाचे धडेही दिले जातात, योगासनं शिकवली जातात. पंतप्रधानांनी योग दिवस पाळण्याचं जे जाहीर आवाहन केलं होतं, 21 जूनला योग दिवस पाळण्यात आलेला आहे, तर विद्यालयातही त्याचं आचरण केलं जातं. मुलांना योगासनं शिकवली जातात आणि मुलंही तितक्याच तन्मयतेने, तल्लीनतेने योगासनं करताना आपल्याला दिसत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपण योगासनं शिकवता? हो हो. नॉर्मल मुलं जी योगासनं करतात ती सगळी ही योगासनं करू शकतात ही मुलं? हो, आमच्या इथे मुलं नीती प्रकारामध्ये नाकातून जे आपण पाणी करतो ज्याला जलनीती म्हणतात, ते सुद्धा माझी मुलं करतात. मुलं पोहायला जातात, मुलं क्रिकेट खेळतात, मुलं थाळी, गोळा, भाला ह्या सर्व प्रकारामध्ये, धावण्याच्या शर्यतीमध्ये माझी मुलं सगळी भाग घेतात. आणि एक विशेष आनंदाची बाब म्हणजे आमची एक माजी विद्यार्थिनी कुमारी ममता कोळंबकर हिने एक 5 वर्षापूर्वी अमेरिका येथे स्प्रिंग कोलोराडो म्हणून भाग आहे, तिथे तिने आंतरराष्ट्रीय अंधांच्या क्रीडा प्रकारामध्ये थाळी, गोळा, भाला या प्रकारामध्ये भाग घेऊन तिने गोळाफेक आणि भालाफेक या 2 क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक भारतातर्फे मिळवलं. ही आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब. इतर क्रीडा प्रकारात तर मुलं चमकलीच आहे, पण योगासनं शिकवणं म्हणजे ही जरा वेगळी बाब आहे, कारण त्या मुलांना दिसत नाही. मग त्यांना प्रत्येक गोष्ट स्पर्शज्ञानाने सांगावी लागते, शिकवावी लागते. हात वर करा, हात जोडा, किंवा पाय अर्धा मुडपा अर्धा. आता जे मी पाहिलं की एक पाय मागे घ्या, एक पाय समोर घ्या, तर हे जे सगळे त्याच्यासाठी तुम्हाला विशेष प्रयास करावे लागतात. नाही, आता एकतर मुलं जास्ती डेमॉन्स्ट्रेशन द्यावं लागतं आणि त्याहीपेक्षा जास्त मुलांशी संवाद करावा लागतो. जेवढं तुम्ही बोलाल, जेवढं त्यांना सांगाल, तेवढं मुलं करतात. आणि मग ज्या ठिकाणी फारच आता अडत आहे मुलांना, ज्यांना अजिबात दिसत नाही, तर त्यांना आम्हाला म्हणजे मला स्वतःला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवावं, म्हणजे प्रात्यक्षिक दाखवलं की मग ते सुंदर करतात. ते दाखवलं म्हणजे ज्यांना दृष्टी आहे ते पाहतील, पण ज्यांना नाही आहे ते कसे? नाही, मग मी स्वतः आसन करतो आणि त्यांना त्याच्या हाताने बघायला लावतो. त्या ज्यावेळेस तो मला हाताने त्याच्या बघतो, मग तो त्याप्रमाणे करतो. मग एखादी चूक असेल तर ती आपण त्याच्यात दुरुस्त करायची. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्पर्श आणि आवाज यांनीच ते शिकतात आहे. लढा अस्तित्वाचा या कार्यक्रमात आपण डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयाला भेट दिली आहे. अंध कल्याण संघ संचलित या विद्यालयामध्ये नुसतीच
दृष्टीहीनांची दुनिया नाही, तर या फाटकाच्या आत एक अशी दुनिया वसलेली आहे की ती पाहताना प्रत्येकाचं मन गदगदल्याशिवाय राहणार नाही. समर्पण काय असतं आणि समर्पणाची भावनेने काम करणं काय असतं हे येथील शिक्षक त्यांचे कर्मचारी दाखवून देत आहेत. काम करणारे शिक्षकही काही दृष्टीहीन आहेत, काही डोळस आहेत आणि त्या डोळसांच्या मदतीने दृष्टीहीन शिक्षक काम करत आहेत. पण इथे राहणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे आणि त्यांना ती लढाई सुकर व्हावी, तो संघर्ष त्यांचा सुकर व्हावा यासाठी संस्था सर्वतोपरी त्यांना मदत करते आहे. इथे संस्थेतर्फे राहण्याची भोजनाची व्यवस्था असून त्यांना रोजगारासाठी साधनंही उपलब्ध करून दिलेली आहेत संस्थेने आणि त्यांच्या भावनिक विकासापासून पूर्णत्वाला, त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णत्वाला नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न, कसोशीचे प्रयत्न ही संस्था करते आहे. तर या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम सिटी न्यूज चॅनेलतर्फे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयाला सुवर्ण महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही चेस शिकवता सर मुलांना? हो हो बाकीच्या लायब्ररी व्हेरी गुड. तुमचे क्लास टीचर पण तुमचे ओल्डच राहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का तुमचे क्लास टीचर कोण आहे? कोण? वरळातलं शेंड गावाच्या गाडगे बाबाला करू वंदन डेबूजीला, करू वंदन डेबूजीला, करू वंदन डेबूजीला, करू वंदन डेबूजीला.